नमस्कार. मी कर्नल फुले. कर्नल्स क्यूब या मालिकेच्या पुढल्या पुष्पामध्ये साध संगत याच्या अंतर्गत एक नवीन पुष्प घेऊन येत आहे. कारण मला बऱ्याच फीडबॅक मिळाले आणि त्यात असं कळलं की यंग लोकांकरता काहीच केलं जात नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, दिस इज ऑल्सो फॉर द यंग पीपल ॲज वेल ॲज ऑल एज ग्रुप पीपल. आणि यामध्ये आपल्याला एक नवीन विषय हाताळला पाहिजे, जो हे यंग जनरेशनला, जेन झी ज्याला म्हणतात, त्यांच्या बाबतीत मल्टीटास्किंग आणि माइंडफुलनेस या दोन शब्दांचा फार वापर केला जातो. तर आपण बघूया की माइंडफुलनेस म्हणजे सजगता ही कशी अंगीकार केली पाहिजे. आणि त्याचबरोबरीने हे मल्टीटास्किंग खरंच मल्टीटास्किंग आहे की इट इज जस्ट अ मिसनोमर. सो लेट स्टार्ट. सजगतेने, माइंडफुलनेस. आजकाल कोणालाही काही सांगायचं म्हटल्यानंतर सगळ्यात पहिले त्यांचा प्रश्न असतो की हे काही रॉकेट सायन्स नाही आहे, गुगल केलं की त्याच्यात सापडतं, अशी म्हणण्याची आता फॅशन झालेली आहे. तेव्हा माइंडफुलनेस करायचं असेल तर आपल्याला वेळ आहे का? कारण माइंडफुली सजगतेने जर सगळं काम करायचं असेल तर आपल्याला वेळ पाहिजे असतो. आणि अनफॉर्च्युनेटली आताच्या काळामध्ये वेळ ही एकच अशी अवस्था आहे जी आपल्याजवळ नसतेच. मोठे काय, लहान काय, घरातले करते धरते काय, स्त्री पुरुष काय, आजोबा आजी काय, मुला मुलींना वेळच नाही. वेळ काही केलं तरी आपल्याला वेळ नाही. आणि त्याच्यामुळे भावनांना कुठलंही प्राधान्य दिलं जात नाही. आणि भावनांना कुठेही प्राधान्य दिलं जात नसल्यामुळे आपल्याला त्यामुळे सगळ्या गोष्टी घाईत करायच्या असतात. यावर आपल्या प्रकृतीवर त्याचा काही परिणाम होतो का? आणि याही पलीकडे कोणाचे लक्ष जात, या पर्टिक्युलर आस्पेक्टकडे कोणाची लक्ष जात नाही, ही एक खंत बाळगायला हवी. यामध्ये काही जबरदस्तीने करायचे कारण नाही. कारण तुम्हाला माहित आहे की कुठलीही कार्य करत असताना आपल्याला त्याच्यात आपलं मन गुंतवायला पाहिजे. आणि ते मन जर गुंतवायचं असेल तर त्यालाच आपण सजगता किंवा माइंडफुलनेस म्हणतो. थोडक्यात वेळ नसला तरी किंवा वेळ काढावा लागला असला तरी आपल्याला शांतता, वर्तमानात जगणे किंवा आनंदाने राहणे जमतच नाही. थोडक्यात मानसिकतेचा ऱ्हास झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल. बेसावधपणे का होईना एक लंबकाप्रमाणे आपण पेंडुलम, लंबक म्हणजे आपण भूतकाळातून भविष्यकाळात व परत भूतकाळात असे हिंडोले घेत राहतो. स्विंग्स, हिंडोले म्हणजे या दोन्हीमध्ये आत्ताच्या क्षणाला, प्रेझेंटला काही वावच नाही असं वाटायला लागतं. आणि त्याच्यात ह्या दोन्हीचा जिथे संगम होतो ती एक थिन रेड लाईन आहे असं म्हटलं तरी चालेल. आपल्याला या गोष्टीचं भानच राहत नाही की ही वेळ, हा क्षण एकदा हातातून निसटला की तो परत येणार नाही. आणि तो कोणालाही हवा नाही असं होत नाही. तर आपण खरं म्हणजे बेशुद्ध अवस्थेत जगत असतो. कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे. बेशुद्ध अवस्थेत जगतो का? अनकॉन्शियसनेस हे आपल्याला टाळता आले पाहिजे आणि प्रत्येक क्षण आपल्याला जगायला पाहिजे, जेणेकरून ही बेशुद्ध अवस्था आपल्याला अस्वस्थ करणार नाही. सजगता, मी वारंवार म्हटलेलं आहे की याला इंग्रजीमध्ये माइंडफुलनेस हा शब्दाचा वापर केला जातो. आणि सजग राहण्याकरता आपल्याला वेगळा काही वेळ काढायला पाहिजे असं काही नाही. परंतु काही प्रश्न स्वतःला विचारा आणि त्याची उत्तरं काय येतात याच्यावरनं तुम्हाला स्वतःलाच कळेल की आपण माइंडफुली जगतो
प्रेझेंट टेन्स मध्ये जगतो की नाही? तुम्हाला चिंता किंवा उदासीनता पिच्छा सोडवायचा आहे का? ती सत्वत असते सारखी. ताणतणाव काळजीमुक्त जीवन जगायचे आहे का? मन एकाग्र करायचे आहे का? कॉन्सन्ट्रेशन. आजाराने पीडित आहात का? आणि त्याच्यामुळे प्रकृती सुधारणा होत नाहीये असं वाटतं का? नातीगोती मित्रपरिवार यांच्यात जवळीक निर्माण करावीशी वाटते का? आपले जीवन साधे सरळ आरामदायी असावे असे वाटते का? राजकारणामुळे तुमचे मन अशांत होते का? विच इज व्हेरी ऑब्वियस. लोकांच्या वागण्याचा तुम्हाला त्रास होतो का? आणि आपल्याला काहीच करता येत नाही ही अगतिक अवस्था. अशा सगळ्या प्रश्नांची जर उत्तर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की एक गोष्टीची जाणीव नसते की भूतकाळ आणि भविष्य काळात वर्तमानाच्या क्षणाचा अनुभव हा परत घेता येणार नाही. हे आताच मी तुम्हाला सांगितलं. मग सजगतेची व्याख्या आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे, जी मी वारंवार तुम्हाला वेगवेगळ्या काय म्हणायचं त्याला पॅरेग्राफमध्ये समजावून सांगत असताना सांगेल. जाणून बुजून आत्ताच्या क्षणात रममाण होणे, पूर्ण लक्ष केंद्रित करून आपल्या भावना, आपले विचार व आपल्या पंचेंद्रिया होणाऱ्या जाणीवेकडे बघणे ही सजगता. दॅट इज माइंडफुलनेस. हे नक्कीच वाटते तेवढे सोपे पण नाही आहे, पण याच्याकरता आपल्याला मेहनतही करायलाच पाहिजे. याकरता हिमालयात जायला नको, भगवी वस्त्र परिधान करायला नको, कुठल्याही प्रकारच्या रुद्राक्षाच्या अनेक माळा गळ्यात घालायला नको, किंवा एक्स्ट्रा वेळ काढून मांडी घालून जपाची माळ हातात घ्यायला नको आहे. लेट्स बी व्हेरी क्लिअर. खरे म्हणजे ह्या करता आपल्याला कधीतरी केव्हा तरी होत असते जेव्हा आपण सहज बोलून जातो, वेळ कसा गेला हे कळतच नाही. मग ती सजगता नव्हती का? दॅट वॉज नॉट माइंडफुलनेस. कित्येक वेळा असं होतं की आपण खरंच विसरून जातो आणि वेळेचं भान राहत नाही. दॅट इज व्हॉट इज सजगता. या सजगतेची जर आपल्याला सवय करायची असेल तर नैराश्य आणि चिंतामुक्ती करायला पाहिजे. आपल्याला आपल्यामध्ये आणि पशुमध्ये एक मोठा फरक आहे की आपण विचार करू शकतो. जनावरांमध्ये त्या प्रकारचा विचार करण्याची क्षमताच नाही. तेव्हा हा विचार देखील आपल्याला आपण किती ते अतिमध्ये बघितलेलं आहे की दॅट इज ऑल्सो हार्मफुल. सो लेट अस थिंक ओव्हर इट की आपल्याला एक्झॅक्टली काय करायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे एकाग्रता वाढणे. वी रिअली बिकॉज ऑफ टाइम फॅक्टर वी आर नॉट कॉन्सन्ट्रेटिंग ऑन एनिथिंग. आणि त्यामुळे कित्येक वेळा स्त्रियांच्या बाबतीत जर असं म्हटलं तर त्यांना एखाद्या वेळेला राग येण्याची शक्यता आहे की भाजी करत असताना वेगवेगळ्या गोष्टी त्या करत असतात, सो कॉल्ड मल्टीटास्किंग, आणि त्यांच्या लक्षात येते मीठ आपण टाकलं होतं भाजीत की नव्हतं टाकलं. कित्येक वेळा पुरुष देखील जेव्हा चहा करतात आणि जर असंच कुठेतरी व्हॉट्सअप बघत असतात किंवा यूट्यूब किंवा कोणाचे तरी रील्स बघत असतात आणि त्यांना सडनली लक्षात येते आपण आलं टाकलं होतं का चहात का नव्हतं टाकलं. ह्या गोष्टी बेसिकली आहेत ज्या आपल्याला एकाग्रतेपासून दूर नेतात. दुसरी गोष्ट आहे म्हणजे दुःख निवार. आपल्याला दुःख होत असते, प्रत्येक जण. जगी सर्व सुखी असा कोण आहे असं म्हटले जातं. सो एव्हरीवन हॅज टू गो थ्रू दिस पेन अँड सॉरो. परंतु आपल्याला त्याच्यावर देखील मात करता आली पाहिजे. म्हणून काय करायला हवे? फ्यू स्टेप्स. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सजगता येण्यासाठी आपल्याला कसून प्रयत्न करून नवीन सवयी आचरणात आणायला पाहिजे. दॅट गोज विदाउट एनी डाऊट. अतिरिक्त शांतता. या बाहेरील जगामध्ये खूप कोलाहल चालू आहे. अँड देन वी शुड हॅव सम टाइम वेअर देर इज नो डिस्टर्बन्स टू अवर इनर सेल्फ. इनर सेल्फचं लक्षात ठेवा. अशा घडामोडीकडे जर आपण साक्षीदार म्हणून बघितले तर आंतरिक शांतता आपण टिकवू शकतो.
काय करायला पाहिजे आणि काय करायला नको याचा देखील आपण सत्सद विवेक बुद्धीने विचार केला पाहिजे. अशा परिस्थितीत सजगताच फक्त तुम्हाला योग्य तो मार्ग सुचवू शकते. कोणीही केले पाहिजे, मग तुम्हीच का नाही हा प्रश्न उद्भवतो. आमच्या अनुभवाचे काय, जे सिनियर सिटीजन्स आहेत किंवा तुम्ही देखील आता सिनियर सिटीजन जर होत असाल तर हा परत एक तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की मग आमच्या अनुभवाचे काय करायचं. मनुष्य प्राण्याला शांत करायचे आहे व मनुष्याला जागे करायचे आहे. दॅट इज व्हॉट इज रिक्वायर्ड. तेव्हा याची पुढील भाग आपण दुसऱ्या भागामध्ये बघू. तोपर्यंत असेच जुडलेले राहा आणि दुसऱ्या भागाचा पण तुम्ही विचार करा की तो केव्हा आपल्याला बघता येईल, ज्यामध्ये आपण सजगतेकरता अजून काय पावलं उचलू शकतो आणि काय काय परिस्थितीमध्ये आपण सजगतेचा माइंडफुलनेसचा वापर करू शकतो. असेच जुडलेले राहा. मी कर्नल फुले. संपर्काकरता 95 45 65 09 60 वर मला तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.